सध्याला तर दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत सगळ्यांना तर माहितीच असेल. मग काय आपल्याला काम लागलं होतं, कारण काय काम आहे ते बघा तुम्ही. आता आता हे जार आपल्याला भरून न्यायचं होतं. कुठं 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 विमानमध्ये घेऊन विमान नाही नाही, गाडी गाडी गाडी, हां गाडी. ते बॅरेलमधले पाणी या जारमध्ये भरायचं म्हणलं तर काय तर भरण्यासाठी लागणारच. आपण तेवढ्यातच जुगाड केलो आणि खाली खगार आणलो तिथनं पद्धतशीर असं एकदम ओके आणि थँक्यूमध्ये मन लावून काम कराल तो. आणि तेवढ्यातच ते गागर भरून असं झारमध्ये पाणी ओताल तो. तेवढ्यातच झालं राडा राडा, सगळीकडे पाणी पाणी पाणी. पहिलं तर जार बाजूला उचलून ठेवलो आणि कापड घेऊन सगळीकडनं सापसूप पुसायला चालू केलो. मग आता वाढण्यासाठी पंखा ते चालू केलो एकदम फुल स्पीडमध्ये. बघितलं का पंखा. मग कसं सगळं वाळलं तर चकाचकाने इकडं झालं. परत राडा नळ चालूच होता. बोंबला बोंबला काय तर चांगलं काम करायला गेलं तर माझ्या हातनं सगळं उलटा सुलटाच होता. काय करतो नशीब आहे गांडू तो क्या करेगा पांडू म्हणलो. आता परत कापड घेऊन सापसूप सगळीकडनं कापड मारून घेतलं आणि सगळं पुसून पक्का एकदम चकाचक. आता हे भरलेलं जार नेऊन बाहेर ठेवायचं होतं. आबा बाबा बाबा उचल तर तयार नाही, फुल वज्ज होता. मग एवढं वज्ज मी जिममध्ये उचलला असतो ना आतापर्यंत माझी चांगली तब्येत आणि बॉडी झाली असते बॉडी. बात तो सही है. एवढं वज उचललं म्हणलं तर भूक तर लागणारच आहे. काय ते पद्धतशीर वाढून घेतलं ताटमध्ये आणि पालक भाजी राईस मिसळून देत दिलो रिबीट पद्धतशीर. मग घालून ते चावी ते घालालो. बघा हे जादू कसं आहे टिकणी लो चावी. फॉरेनमधलं मागवलं, फॉरेनमधनं मग जार उचलून गाडीवरती ठेवलो. आता मी जार ठेवून येऊस तर तुम्हाला पण आता ब्लॉग आवडला असलं तर लाईक फॉलो शेअर तेवढं नक्की करा.